देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। कोणाची सत्ता येणार, कोण पंतप्रधान होणार हे 4 जूनला स्पष्ट होईल। पण प्रत्येक निवडणुकीत देशातील एका शहराची नेहमीच चर्चा असते। कारणही तसंच आहे। पंतप्रधानांचे शहर म्हणून या ठिकाणचा लौकिक आहे। एक नव्हे, 2 नव्हे तर देशाच्या 7 पंतप्रधानांचा या शहराशी थेट संबंध आहे। उत्तर प्रदेशातील प्रयागराज या शहराची कहाणी लक्षवेधक आहे। प्रयागराजमध्ये एकूण 2 लोकसभा मतदारसंघ आहेत, एक अलाहाबाद आणि दुसरं फुलपूर। या जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवलेले 3 नेते पुढे देशाचे पंतप्रधान बनले। सर्वात पहिले म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, दुसरे नेते लाल बहादूर शास्त्री आणि तिसरे विश्वनाथ प्रताप सिंह। तर या व्यतिरिक्त इतर 4 नेते असे आहेत ज्यांचा या शहराशी थेट संबंध आला आहे। त्यांनी पुढे जाऊन देशाचे नेतृत्व केले। तसेच इंदिरा गांधी आणि राजीव गांधीही या शहरात राहत होते। पुढे ते दोघंही पंतप्रधान झाले। व्ही.पी. सिंह यांचं शिक्षण अलाहाबाद विद्यापीठात झाले। याच शहरातून चंद्रशेखर आणि गुलजारीलाल नंदा यांनी शिक्षण घेतले। तेही पुढे पंतप्रधान बनले। त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या शहराशी संबंध असलेले 7 नेत्यांनी देशाचे नेतृत्व केले। ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रयागराज मतदारसंघातून निवडणूक लढवून ती जिंकली होती। समाजवादी नेते जनेश्वर मिश्र आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी हेही या मतदारसंघाचे खासदार होते। मागील 2 निवडणुकांमध्ये अलाहाबाद मतदारसंघातून भाजपने विजय मिळवला आहे। रीटा बहुगुणा जोशी विद्यमान खासदार आहेत। 2024 साठी भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही। या ऐतिहासिक मतदारसंघात भाजप हॅट्रिक करणार का, याबाबत उत्सुकता आहे। तर अशीच रंजक आणि ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।